काय बाई हा पत्ता कोबी हा सोडून गेला. हा काय हा माणूस काय याचं काय करत पण नाही एकदाच काय नाही. आलात काय आज आहे ना सगळं एंड करून टाकायची. एंड म्हणजे पूर्ण वावर संपून टाकायचं आज. एवढं मोठं वावर मग आपण काय कमी आहे की काय? हा तुम्हाला असं वाटतं? व्यापारी का माणसं लागत एवढे तुझी तू काढून येते तुला काय लोड आहे रिकाम्या राणी. आता गेल्या हप्त्यात पण तुम्ही असेच मला बोलले की व्यापारी येणार येणार अजून कोणाचाच पत्ता एवढा नाही. माल आपण नाही का व्यापाऱ्यानं तू होती का इकडं तू गेली तिकडे तू 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 यायला भेटायला व्यापारी येऊन माल घेऊन गेलाय आणि ऐक हिशोब पाणी घ्यायचं बाकी त्याच्याकडून अजून तो म्हणे शेवटचं झालं का मग सगळं टोटल हिशोब करून टाकू. आणि मग गाड्या वगैरे असं ठरवल्या का कोणत्या हे माल न्यायला? त्याचीच गाड्या काय नाही आपला तो वावर तोडून येतोय. अच्छा असं बोललाय का पण नक्की? हा ना बाय 59,000 रुपये झाले टोटल हिशोब केला 59,000? पूर्ण मी हिशोब केला ना 59,000 रुपये होते. पण तुम्ही तर बोलले 90,000ला ठरवू म्हणून. अरे बरं नाही घेतली त्यानं माझा का काय त्याचं काही काही बरं 2 पैसे झाले ना आपल्याला हे मत होत ना. ठीक आहे पण मी काय बोलते 25-30 हजार ॲडव्हान्स पण घेऊन ठेवा. अगं आज पैसे सुद्धा घेऊन येणार आहे तो टोटल. हो ना तो आज म्हणा राहिला सायला मला आहे ना याचा हिशोब वेगळा होईल आणि आगे पैसे देऊन टाकतो मग तो मोकळे आपल्या बाय आपल्याला आहे ना पैसे गरज आहे. ते तर पुढला मागणी डोका लागले जागी जायची. हो ना. आणि मी एवढं घाटणी चिटणी मारितो ना खास लग्न करता. नाही नाही मला पण तिचं टेन्शनच आलंय की कधी एकदाच तिचं जुळते. मला पण असं झालंय. नाही नाही जुळायला तिला मागणी येते पण आपल्या बाळाबाळ नव्हती ना. हा ते तर आहेच म्हणून तुम्हाला म्हटलं तर 90,000 घेतले ना जर 50-60 मध्ये लग्न पण होते. आपला बाप आहे का तो जेवढी होती तेवढी देईन ना तो. हा ते तर झालंच. मी काय बोलते काय आता हे एवढं मोठं जे वावर आहे किंमत जरा जास्तच बोल. अगं मला नासून गेलता त्या बिचाऱ्यानं न्यायला त्याचे उपकार माना पाहिजे उपकार. त्याचे मी उपकार नाही तर कुणी दुसऱ्या व्यापाऱ्याने घेतला नसता. घेतला त्याला आपली चुदाई आली घेतला त्यानं माल कसे काय ना पैसे करून दे आपल्याला एवढा माल वातावरला नसता. हा काय वातावरला नसता. बरं मुंबईला बाजार नाही ना मुंबई पार झाली डाऊन. हा तेही बरोबर आहे म्हणा. ती 40 पट्टी मुंबईची आजची. बरं ती बडबड राहू देत. कधी येणार आहे तो? हा येणार तो म्हणा त्याला फोन आला तो म्हणून येतोय म्हणून. बरं बरं ठीक आहे. हा बस समोर सीमा काय करते घरात? असं पण तुला तो म्हणलं हिशोब हिशोब करून ठेव सगळं. बस बस कॉलेजला जाऊन आली काय ती? हा कॉलेजला जाऊन आली का आता तिला बोललो आता कॉलेज येते जाम टामच करी तुला सांगितलं डब्बा घेऊन ये. हा काय डब्बा घेऊन आता आले मी. बरं केला की हिशोब केला का तो? त्याला मग आता आहे ना तू व्यापारी पैसे मोजून घे आम्हाला नाही. आम्ही दोघं आडानी माणसं आडा हातेरी आम्हाला नाही हिशोब पाणी कळत. हे बघ बाई तुला ते काय म्हणतात तो त्याला ते आकडेवारीचा कसला अभ्यास असतो अकाउंट का काय काय तिला सगळे येते तिला हा सगळे येते. ते सगळं तुला सांगितलंय सगळं ते सगळं शिकवलंय तुला. हा येडा गोळा महापात्र दिला पाडून एकदम निर्दम येडा. सांभाळी मी तुझ्या सांभाळी कोणी नाही सांभाळी. त्या विचार बस 20 वर्ष हेच ऐकते मी. त्या विचार करायचा ना करताना करू का नको. ए बाई तू पण अशी बोलतेस. हा आमचं नसतं झालं तू झाली असतीस काय? हा हो, चांगलं ना तो विचार करायचा नाही करू का नको हिला. एखादी काळी निळी केली असती ना शेताची निभार कामाची ती परवडली असती. स्वतःच तर लय उजेड पडलाय ना पार सगळीकडे. हा तुमच्याकडं का बरं टिकली नसती. बोलतायत तुमचं एवढं काम पाहून पसारा राई मी काय बोलते मी ना काय दिवा लावलाय काय करती. सगळं आपण मी करतो मी स्वतः काय करतो. काय केलं तुम्ही मला सांगा बघू. रोज इथं येऊन पाणी द्यायचं इथं झाडांना त्याच्यानंतर तिकडं वरती जाऊन ते बांधावर सगळं जाऊन बघायचं. हा तुम्ही काय बघता मला सांगा बघू. काय बघा तुम्ही तो काय केलं? कामगारांचं पण मीच तो काय बघायचं. केलं त्या आईच्या आवडत जेव्हा मारले काय लागला कट 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 करते त्या मला लगेच कराटी लागती. बघ तुझा बाप हे काय पद्धत आहे बोलायची याची. सोडून द्यायला चल घरी. हा सोडून दे मग आता काय सोडून देऊ. माझ तुम्हाला वावड वावड वयामध्ये आलीस म्हटलं ते मला म्हणते सोडून दे म्हणून. काय डोकं की काय तुझं? माझं आहे ना त्याला काय सोडणार आहे का? माझं आहे तुमच्या रोजची भांडणे ना मला सीमा माहिती. सीमा तुझं आहे ना माझं वावड झालं वावड आता. काय बरं का मी बोलली अशी हा. बोलली मी अशी. लय पाण्यात पाहते मला पाण्यात काय बापाला असं करू नको हा. लय पाण्यात पाहते जसा का सारखी. तुझा बाप उपाशीच असतो है ना. पण मग बाप किती काम करतो गं. कष्ट करतो कष्ट कबड्डी कष्ट लय लय कष्ट केलं बघितलं मी. कष्ट थोबाड कबड्डी दिसतंय. मी कष्ट बापाला करतो. एक चापट वडली अहो. तू सारखी मारत राहते मला. हा. कशी झाली बघा कशी जाड होती मी लग्न झालं त्या वेळेला. हा लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यानंतर या शेतामध्ये वावरून वावरून पार माझा कोळसा झाला. हा कोणता झाला कशी ती मला करायला पाहती नुसती हा हाणायची. त्या इथे. ए, पाहिलं ना अजय, मग बापा सारखं पुढच्या वर हात्यावाला बरा अरे काय मी तुम्हाला दोघांना नकोशी झाली का? हा? जाते मी माझ्या माहेरी निघून मग. काय करतो वाटोळ्या कटी जाऊ. वाटोळा केलं ना 2 गाय सुखात खाईन मी. आम्ही खाऊ घाला माझ्या बापाला
हा त्या बाय पोरगी आहेस तू सारखे पुरावर आठ किती लहान आली होती आता समजून सांगा आता एकदा पोलीस एकदा सीमाचं लग्न झालं ना 1 मिनिट पण मी त्या घरात राहणार नाही लक्षात ठेवा. अगं तुलाच मी तुला नाही 1 मिनिट माझं लग्न झालं. लग्न होऊन दे लग्न झालं का तुझ्या दगड घातलेच मी हीच रडायला कर माहिती हा बरं मी काय बोलत होती ते ते कोणी येणार आहे ना बोललात बघा विचारून. हॅलो गाव कुठे हा वावरत आहे तुम्ही कुठं आली अहो तेच वावराजवळ चाललोय मी म्हटलं मग घरी जाऊ काय करू असं नाही नाही घरी नाही घरी नाही ती गाडी त्यांची बरं येतो येतो हा ते कधी चालले आले आले ती गाडी त्यांची आहे काय? हो ते मोठा माणूस आहे काय बोलायचं नाही कशाला येतोय पैसे द्यायला बिन अगं हे वावर विकलं की त्याला त्यांनी घेतलं हे किती असतात 59,000 आहे ना हा. त्याला वावर तोडून दिलत आणि आजचे पैसे वेगळे होणार आहे आणि हे अर्धे जे झालेले आहेत ना तो पण माल त्याने घेतला. एवढा हुशार तो मला घेतला नाही नाही लय श्रीमंत मोठा, लय आहे. मोठा. लय पैशावाला आहे म्हणता म्हणून येडाय हा? हा माल घेतलाय हा बाई तू त्याच्या पुढे त्याचं काही बोलू नकोस हा माझ्या बरोबर चिडचिड नको तुझं लग्न थांब ना नाही हा हा तुझ्या लग्न करता आम्ही उलाढाली करू हा तेच मी पण आता म्हणणार होते. हा द्या. जास्त काही बोलू नको आणि उगाच त्याच्या मनात काही दुसरं यायचं. नाही मी काहीच नाही बोलणार हम्म. आले 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 काय अरे इकडे बसले वाटतं का इकडे बसले निवांत हा मग ये बरं 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 आलंच काय मी काय होतो हां आता आहे ना टोटल माल घेऊन जा हा का आणि हिशोब करा कारण काय झालं माहिती का आम्हाला आहे ना आम्ही एवढं स्वस्त माग काय केलं माहिती का आम्हाला पुढचं लग्न महत्वाचं आहे. कोणत्या पुरुष लग्न आहे या ही आमची पोरगी. एकुलती एक आहे. अशी चालली का अजून कॉलेजला येते ना अच्छा 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 साडी बिडी नेसून रेडी वाटतं हा नाही खेळायची पद्धत अच्छा अच्छा खेळायची पद्धत संस्कार नाही सोड. तिला कपडे नाही आवडती हा जे जे आहे पॅन्टी फिटे नाही काय नाही म्हणजे जशी लग्नाला आली तशी तुम्ही साडी नेसायला लावली होती तिला काचे लहानपणीपासून तिसरीला गेल्यापासून साडी नेसती हा तिसरीला गेल्यापासून अहो, संस्कार आमचे अच्छा वा वा चांगले संस्कार आहे हा. छान आहे छान आहे तरी ती मध्ये ना 4थी 5वी आम्हाला लुगडं नेसायची पण आम्ही बंद केलं अच्छा. ते आवडत नव्हतं ना 9 वारी हो, 6 वारी वाढली होय नाही छान आहे छान आहे बरं झालं ते हिशोब करायला कोणी नव्हतं ना हा म्हटलं. नाही हिशोब शिकेल आहे ना शिकेल ती हा, बरं 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 चांगलं चांगलं मग काही नाही आता हिशोब करायचं काय टेन्शन नाही हा राहणार बरं शिकली पण ती चांगलं. बरं आता हे अर्ध पण न्यायचं म्हणत होते ना तुम्ही हा घेऊन दे बरं चालेल चालेल ते डुकरावालीची आहे डिमांड त्यांना देऊन टाकतो हा ते कोणला द्या तुम्ही डोकरा बोला केवढं द्या मी काय म्हणतो बाय आता 10,000 बोलत. तोंड फोडू काय त्यांच्या देखत कशाला चालू होत आहे माझी चुटचुटपणा करती बोलते ना शहाणा माणूस तिला नाही तोंड घातलं शेमध्ये वाहणार काय कुत्रुवाणी मध्ये फुकत राहायचं बोला ना बोला काय इज्जत घालवता माझी लोकांसमोर. कावर भांडण करताय हो यावर दृष्टिकोन माहिती नाही काय बोलायचं बरं ते पहिले पैसे राहील तुमचे आले ते पण देतो 59,000 आहे ना 59,000 ते आणि याचे आहे ना 20,000 देऊन टाक हा की टोटल वावरच 20,000 बी लय होते हो. नाही होत कारण आता ते आमच्या आम्हाला तोंडाक ते माणसं तर नाही पहा. खाणार आमच्या याला. तोंडाक पहा. 50 हो निघतील. मी काय होतो माझ्या बायकोच्या पुढच्या तोंडाक पहा आणि ते- काय माहिती का आता ते माणसाला नाही द्यायला असे बाई ते डुकराला जातील आता डुकरं खातील त्याला हो डुकराची तब्येत होईल तब्येत आहे ना हा ना पण त्याला तेवढा भाव दिला पाहिजे ना त्याला मला बी समोरच्याला विकायचे मला 2 पैसे पैसे दिले कमी पाहिजे. द्या हा? पैसे कमी द्या बरं जाऊ दे असं करा तुम्ही म्हणते ना जाऊ दे 15,000 घेऊन टाका आता हो लय कमी. काय लायचं? बरं 16 करा हा 16 करा 16 नका हो. माझं पाठवून द्या लगेच हा माणसं येतील माणसाचं द्या काय बा नाही. ती 59 हा आणि 16 किती झाली 16 होत्या ना वर्ग हा तू शिकलेस ना. किती झाले 75 बरं चालेल जे असेल ते असेल हिशोब लावून देतो मी तिच्याकडं तुम्ही एवढं स्वस्त का देताय देताना देताय अगं मला लग्न महत्वाचं आहे तुझं लग्न शिकायला काय बाहेर बिहेर होती काय ती हा? परदेशात होते इंग्लिश हा मध्ये का? कळतं मराठीत नाही अच्छा म्हणूनच तिला कळायला वाटतं हे काय करावे काय आहे. नाही हे चांगलं आहे म्हणजे आम्ही वर्षावरती अगं बाई ते माणसांना नाही द्यायचं आता डुकरं खातील डुकरं नाही आई बोलली ना की तुम्ही घेताय चांगलं सुस्थित आहे आमची बोर काढायच्या पिठाला माचीस मध्ये माचीस हा हो, हा काढा थोडी पिठं सुशिक्षित वाटते ती कपड्यांवरून वाटतंय तसं थोडं जास्तच द्या पैसे आहे ना हम्म. परवडलं पाहिजे कारण आहे ना शिक्षणाशिवाय मात्र ते ना मी पहिले जास्त दिले खरं तर 10,000चा माल नाही पण कसं आहे बा तुमचं पोरीचं लग्न आहे म्हणते तुम्ही लग्न काहीतरी मत होते मला लग्न आहे करा मग म्हणलं चला यांचं आलं वजन कमी करून टाकू उपकार करा आमच्या लग्नाला जरूर या हा ऐका मी काय बोलते आम्ही तोपर्यंत चाय पाणी आणतो करून तू सगळं वावर दाखवून नाही हा. चहा पाणी नाही आता पोर जाईन हिशोब लावून आणीन पैसे मोजून घ्यायचे आणि मग तिकडून आल्या का मग आपण घरी मस्त चहा पाणी करून येता नाही ना घरी कशाला आता हे इथे मोजस्तोवर यांना चाय करून देते मी तुम्ही घेऊन या की इकडं हा एक काम करा मग तुम्ही घेऊन या चहा पाणी हा. तोपर्यंत मीला सांगतो काही थोडंफार
तू बरोबर हिशोब लाव बर का. हा टोटल शबलाव हा ते 59 आणि ये 16 हा टोटल पैसे मोजून घे हा? आणि पैसे कुठं कोणा दाखवू नको गपची पैसे घरी घेऊन हा हा आणि बघ फोन आहे तुझ्याकडे, फोन कर बापाला. हा झाल्यावर येऊ का मग ना या तुम्ही चाय या. पाठव, काय बिस्किट वगैरे. नाही बिस्किट वगैरे काही नाही. तुम्हाला डोस चालला का डोस नाही डोस नाही मारत नाही मी, डोस नाही पाहिजे नाही मला. नाही नाही ते चात खाते ते चला ते अशा टोस्ट टोस्ट टोस्ट, हा टोस्ट टोस्ट नाही नाही नका. थोडं तिकडे सर इथं बसून मोकळ्या मग थोडंसं बसा. कुठे झालंय तुमचं शिक्षण विक्षण? माझं बाहेर झालेलं. हा का बाहेर मी डायरेक्ट भारताच्या बाहेर आल्या तसं भारी. तुम्हाला तर लई इंग्लिश भारी बोलते असं. हा इंग्लिश आहे तर मराठी नाही समजत. खरं विषय काय आता माहिती का, हो. मी पण एक चांगली शिकलेली मुलगी पाहत होतो. हा आज इकडे लग्न झालं अजून लग्न नाही झालं नाही तुमचं? लग्न नाही झालं. असं चाललंय व्यापार. अहो हे धंद्यामुळे आहे ना लग्न करायला असं वेळच भेटा ना. पण मग सांगितलं नाही आईने तुमचं लग्न नाही झालं. नाही आयला काय माहिती तिला, मी थोडी सांगतो कुणाला. नाही हा ते बरोबर आहे. तुम्ही काय करता मग? मग हेच आपलं व्यापारच आहे ना. जायचं कुठे बी प्रत्येक गावागावातून भाजीपाला उचलायचा, हा. मुंबईला पाठवायचं, काही दुबईला पाठवायचं. लई लांब लांब जाते आपले कंटेनर. चांगलं आहे ना मग तुमचं काही कामाचं म्हणजे हाताने काहीच करावं नाही लागत. हाताने करायचं कामच माणसं नाही. लावत सगळे असेल माणसं ना? ठेवले, माणसं बाया हाताने काहीच करायची गरज नाही. लय पैसेवाले तुम्ही आहे ना. लय पैसे चाक मोकार पैसे ते काय गाडी लावायला. हा ती मोठी गाडी हा, दिसते. नवी गाडी काढली डायरेक्ट शोरूम वडील माझे तेच म्हटले माणूस चांगला आहे म्हणे, त्यांना एवढं विकून दिलंय. म्हटलं 2 पैसे थोडे जास्त घ्या. नाही म्हणते वाढूनच देणार आहे. नाव आणि नाव असं काय आहे. तुमचं ना? सीमा सीमा आहे का? आयला मस्त मस्त सीमा माझं समा आलेलं अरे छान आहे, एकच आहे. सीमान समा वारी का म्हणते. बरं मी काय आणतो काय लग्न करायचं म्हणत होते ना घरचे. हा म्हणताय त्यांचं चालू मुलगा बघायचं काम चालू आहे. मुलगा पाहायचा आहे. पण मला तुझ्यासारखी मुलगी जर भेटली ना मी कुठं नाही म्हणतो. लय काम होऊन पण करायचं पण तुझे आईबाप नाही म्हणतील असं वाटतं मला, कारण हा म्हणणार नाही. तुम्ही बिझनेसमॅन आहे म्हणजे तुमचं एवढं सगळं तर मग देतील, कारण काय परिस्थितीनुसार. सांगावं? म्हणजे उद्या जर नाही म्हणले तर मग पंचित व्हायची ना आपली. हा मग नको जाऊ दे तुमचं. मला मला पसंत पडली. हा पण मग नको, आई वडील नाही म्हणणार ना. मी काय आणतो त्यांना काय विचारायचं. ती गेलंय घरी आम्हाला लग्न कसं करायचं? घेऊ आपले आपण करून एखादा पोरसं झालं की घेऊन जाऊ. त्याला काय माझ्या आई वडिलांची इज्जत जाईल ना. काय कशाने इज्जत जाईल? इज्जत जायचं काही कामच नाही ना. लोकं नावं ठेवतील माझ्या आई. कोण नाही नाव ठेवत. सांगतील पोरी पोरी गेली पण शिक्षणाला इंजिनिअरिंगला. एकदा पोरसं झालं कोण विचारतं? चालेल बरं, पण मग हे माझं तुला तुला मी कसं काय वाटतं? छान आहे. तुम्ही पण पैसे लय ना. पैसे देऊन त्याच्यात करते तुम्ही मग एवढं काय? आम्हाला सहकार्य हा करताय. सहकार्य म्हणजे त्यांना आहे ना दरवर्षी त्यांचा माल मीच घेतो. आता तुझं भलते मला 1-2 वर्षापासून दिसते इकडं. हा आता दिसतं. हा पण कायम त्यांना आहे ना ते जे म्हणलं ते मनची किंमत देतो, जास्त कमी नाही करत. नाही हा तुम्ही म्हणले दुखत बोलले ते. खरं पाहायला गेलं ना हा माल 5,000चं पण 5,000ला मागे. नाही आहे 5,000. आता मला डुकरावाला आहे ना 5,000 बी देणार नाही. पण आता कसं आहे ते आपले कायमचे शेतकरी ते आपल्याला कायम माल देतात म्हणून ते घ्यायचं भाग पडलं. हा ते तर आहे. हा बरं मग जाऊ द्या, घेऊन टाका तुम्ही. काय करायचं चालेल. त्याला सांगितलं हिशोब आता हिशोब काचा ते हिशोब एवढं सोपा आहे. आता त्यांचं चाललंय पण मला कसं मला खरं तुझ्याशी बोलायचं होतं एकांतामध्ये. हा हा मग एकांतात बोलायशिवाय थोडीच कळणार आहे. नाही म्हणून मी थांबलो होतो मी. आई पण गेली केव्हाची, चहा घेऊन नाही आली. मग जाऊ आपण. एक काम कर ना कुठे चहाची वाट पाहते. त्यांचे पैसे मी त्यांना टाकून देईल. त्यांचे पैसे नाही बुडवायचे आपल्याला. नाही पैसे टाकून देईल त्यांना फोन पे मध्ये. कोणाच्या याच्यावर फोन पे टाकून देऊ. हा जाऊ त्यांचा नंबर फोन पे का साधा आहे? साधा आहे. हा फोन का? पे माझ्या ह्याच्यावर आहे. हा आयला पण मग कसं काय मग एक काम कर त्यांचं बँक अकाउंट असेल ना तुझ्या याच्यातून त्या फोन पे बँक अकाउंट मध्ये टाकून दे. ते बरोबर चेक बिक घेऊन जातील ATM घेऊन जातील काढून हा, आणतील. पण मग विचारते ना कुठे गेली. कशाला विचारायचं टेन्शन सांगून द्यायचं फोन करून. बरं ते चालेल. आता गेले म्हणजे फोन करणारच ना. हा करते ना. हा. कुठे गेली काय हा, मग हिशोब काय? झाला का? त्यांना म्हणा आता तुम्ही सुखी राहा म्हणा. हा. झालं म्हणे एखादं पोरसोर झालं येते म्हणे मी डायरेक्ट सुमीने म्हणलं. डायरेक्ट तुला दुबईला घेऊन जाईल. दुबईला हा हा मी बघेल. चला जाऊ मग मग काय करायचं माहिती का इथून मी मस्त माल भरून पाठवून जाईल आणि तू तिकडे विकायचं. हा चालेल. बारी काय तू शिकलेली आहे. हा वडिलांचं वरती लय डोक्यावर म्हणजे ओझ आहे पण आहे ना. हा वज बी ते आहे. ओझ कमी होतं. त्यांना आपण पैसे देऊन टाकू. ते काय एखादं पोरसोर झालं ना 4-6 महिने ऑटोमॅटिक गोड होऊन जातील. हा गोड होती. मग ते काय सुरुवातीला थोडेसे रागवतील हा राग होती. आणि नंतर ऑटोमॅटिक आई वडिलांचं काय शेवटी माया राहते. माया राहते ना. बरोबर. माझ्या आईला एकूण ते की ना मी एकूण ते की मी. हा ना नाही मला आहे भाऊ आहे. पण ते कसं आमचं प्रत्येकाचे अलग अलग बिझनेस आहे त्याच्यामुळं हा लग्नच होईल नाही का तुमचं? लग्न होईल ना. काय कसं खोटं बोलता काय काही ठिकाणी. नाही नाही मी तुला बोललो ना खरं लग्नाला कसं ना लग्नाचा विचार करायला वेळच भेटला नाही म्हणजे कामच एवढं आहे ना त्याच्यामुळं असं वय वाढत गेलं.
बरं जाऊ दे, आता मी भेटले. हा काय सांगा तूच असलं ना सेवामध्ये तर त्याच्यामुळं मग ते कसं आहे भेटली तू. हा मग हम्म. जायचं का मग? चालायचं का? का आईला सांगून जायचं? कशाला सांगून काही जाऊ दे तू. चल चल आले बरोबर तपास लावतील ते. मग आई विचार करा माझं किती. हा अरे चल ना फोन करतील ना बरोबर सांगून ना. चल पटकन. लय उशीर झाला का आपल्याला यायला? मग काय यायला उशीर झाला चाय ना? झाला नाही अहो जरा थांबा की. तो काय तो कामच गॅस संपेल. रस्ता तर असं काय काढता येत ते माणूस. कुठे गेला का व्यापारी बी पोरे बी? कोण? सीमा कुठे गेली? सीमा इथंच असेल. सीमा अरे इथंच होती ना आता. सीमा हा कुठं पाणी बिणी आणा गेली का ना सीमा? तू व्यापारी दिसत नाही. हा व्यापारी तिकडे त्या कोपऱ्यात असेल किती. अगं नाही ग कुठं पाय ना कुठं दिसतच ना. सीमा सीमा अरे सीमा अहो, इथं का बसले होते ना ते. हा पोरगी गेली तरी कुठं मग. फोन करू का? सीमा अरे फोन बंद आहे तिचा. काय फोन बंद आहे. बघू. फोन बंद आहे का तू? बंद आहे फोन. मग आता काय करते? त्या सावकाराला फोन करा. तो आलेला कोण घ्यायला माणूस त्याला फोन करा. व्यापाऱ्याला हा व्यापाऱ्याला फोन करा. आहे का? कवर शेतीला बाहेर सांग तू. अहो मग पोरगी कुठे आहे आपली. पोरगे गेली व्यापारी गेला ना कुठं घालून. अहो एकुलती एक पोरगी आहे, शोधा तिला. आता काय करायचं आपण. कुठं गेली पोरगी. सीमा हॅलो लागलं हॅलो तुझ्या मम्मी सांग बोल काय म्हणती कुठे? हॅलो हॅलो घाबरली तुझी मम्मी? बाळा सीमा कुठे आहेस तू? अगं मी इकडे बाहेर आहे आई. बाहेर. मला तुला सांगायचंच राहिलं. आम्ही पण बाहेरच आहोत. तू कुठला बाहेर आहेस तू? आई तुला सांगायचंच राहिलं. हा जे तुम्ही सकाळी ते आणले होते ना व्यापारी, हम्म तर त्यांनी ना मला थोडंसं सांगितलं की आपलं लग्न जमलंय. काय. हा तुझ्या घरच्यांनी लग्न जमवलं आपलं, तर तू चल माझ्यासोबत. म्हणून ते बोलले की तू चल माझ्यासोबत. ते मला घेऊन गेले ना. आता स्पीकरवर ठेवलाय. नंतर आणणार ते मला लग्न झालं बाळ झाल्यावर. अगं तुझं लग्न करायचं अजून. हा त्याच्यासोबत काही ठरलं नाहीये तुझं. ठरेल नाही ते सगळं लुगून ये तू लुगून ये. हा. कधी कशी निघून येईन? त्यांनी अशा ठिकाणी आणलं कधी तर काहीच नाही. अगं डाले का तुला एवढी शिकवली तुला समजत नाही का समोरचा माणूस चांगला आहे की वाईट येते. अगं मी हा समजले, पण तुमच्या ओळखीचे त्यांनीच मला सांगितलं की तुझ्या आई वडिलांनी आपलं लग्न फिक्स केलं आणि हे सगळं मला दिलेलं आहे. अगं लग्न नाही पेट केलं. पण जाण्याच्या उतर आम्हाला फोन तरी करायचा. तुला सांगितलं तुझ्याकडे फोन आहे म्हणून. बोलली मी, ते बोलले आपण तिकडे गेल्यावर करू म्हणे, आता नको करू कारण माल मी घेणार नाही. मग ठेव ठेव त्या काजला फोन कर. काजला फोन कर. काजलला करता काजला फोन. हॅलो काजल ऐक ना. तुझी खूप मोठी मला मदत पाहिजे. असेल त्या अवस्थेमध्ये निघून ये आत्ताच्या तिथं वावरामध्ये प्लीज. लवकर ये लवकर. अगं मी तुला आल्यावर सांगते ना काय झालं. तू ये तर खरं. हा हा ठीक आहे ये आली का नाही ती काजल? येते विचारत होती काय झालं म्हणून. तर तिला काय सांगू मी फोनवर. तिनं तर नाही का डोकं लावला असेल? काजल हा नाही हो ती नाही अशी करणार. ती तर सगळ्यांची मदत करते. असं काय करताय. त्या गांग्याच्या पुरीला तिनं लग्न लावून दिलं तर दुसरी बाहेर नेऊन. गप्प बसा हो तुम्ही. काय पण नका बोलू. ती चांगली मैत्रीण आहे माझी. तीच आता काहीतरी त्याच्यातून मार्ग काढेल. थांबा काय करायचं. अहो ह्या पोरीने एक फोन तरी करायला पाहिजे होता की नव्हता मला सांगा बघू. या तुझा लाड आहे सगळा. माझा लाड तिथे बसून बसून कोण माझ्याबद्दल वाईट बोलत होतं. तुम्ही आणि ती नाही का. तुम्ही तिला डोक्यात चालेल, चढवले काजल समजलं ना. हा तुमच्या वावरातली कोबी घेतली बरं का. त्या कोबी वावरात म्हणजे काबा. तू इथेच होतीस काय. अगं मी इकडे आलेली होती. बरं ते कुठे गेली आमची ही कुठे गेली? ऐक ना तुमची पोर कुठे गेली? तिला सविस्तर सांगा सविस्तर. आता मला काय माहित तुमची पोर. आज नाही बाय खोटं नाही बोलायचं. याच्या मागे तुला काहीतरी हात अहो असतो. पहिले तुम्ही नीट तरी बोला तिच्याशी. हे काय तू शांत होता. तुला माहिती आहे ना माणूस कसा आहे जरा हा तापट. हे काय चाललंय तुमचं. म्हणजे तुमची कोबी घेतल्या तर तुम्ही काय आरोप कराल काय माझ्यावर. वावरने हा काय झालं खबर ना, आम्ही हे वावर आहे ना आम्ही एका व्यापाऱ्याला दिलं होतं. तो आला होता. मीच नंबर दिला त्यांना. तूच नंबर दिला होता. हा मग ते व्यापार माझे एकदा अगं पण तो आमची पोरगी घेऊन पळून गेला की. हा तेच पैसे तर घेऊन गेला. सांगतायत. पैसे पण घेऊन गेला आणि पोरगी पण घेऊन गेला चांगली. असं काय असं नसल. आज ती गेली असेल कुठं काही दर ते व्यापारी संघ बोल ते व्यापारी संघ. आता मी कसं काय बोलू. मी एकदा तुला खोट वाटतंय ना बोल. हॅलो
हॅलो हॅलो कुठे गेले आहात तुम्ही? आता आम्ही आलो आमच्या ऑफिसला. ऑफिसला आहे ना? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मग सीमा कुठे- कामानिमित्त गेले ना? सीमा यांची- कुठे विचार- ते शिरपतरावची पोरगी कुठे आहे? ती मला काय माहिती. मला काय माहिती. हा काय तिचं नाही माहिती आपल्याला. अहो त्याच्याबरोबरच आहे म्हणजे तिला फोन केला होता का तुम्ही? मग तुमच्या बरोबर आहे ना? अशी ती सीमा का? हा हा कुठे आहे ती? ती काय आता तिचं कल्याण झालं आता काय टेन्शन नाही. कल्याण झाला हो. म्हणजे? कल्याणला गेले लग्न करते आता. कल्याणाला काय ब्युटी नाही का म्हणा आमचे पोरं आणू लागले. हॅलो हॅलो तेच कर म्हणा, तेच करू. ते कल्याणचं वगैरे राहू देत आमच्या नाशिकमध्येच तिला राहू दे. ते कल्याण बिल्याणला नका घेऊन जाऊ. ती काय बोलली म्हणे आता करेल ते लग्न तुमच्याशीच करेल म्हणे. म्हणलं चालेल डायरेक्ट तिला दुबईला घेऊन चाललो. अहो ती लहान आहे तिला समजत नाही हो. तुम्ही एक काम करा तिला फोन द्या. अहो बोला नाही ना. ती फोन नाही घ्यायचं म्हणजे. तुम्ही ना आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा. अगं काय काजल हे तो माझी गोरी गोंटी पोरगी घेऊन गेला मला काय माहिती. हे भाऊजी म्हणे व्यापारी दे म्हणे तुझे कॉपी नेले आणि त्याचं काही लग्न नव्हतं झालं काय अगोदर. आता मी व्यापाऱ्याला काय एवढं चौकशी अरे, करू का? तुमच्या नातेवाईक का कोणी? माझे काचे नातेवाईक. तुम्ही त्या दिवशी आले म्हणे व्यापाराचा नंबर दे, मग मी दिला. अगं आम्ही काय विचार केला आणि हे काय घडलं. म्हणजे तुमची पोर व्यापारासोबत पळून गेली. हा. झाला मग आता चला, कल्याण. आम्ही पोलीस स्टेशनला चालू आम्ही केस पोटेशन जाणार आम्ही सोडणार नाही समजलं ना. आणि त्याच्यामध्ये तुला पण अडकाव ध्यानात हो ठेव. ध्यानात आहे. हा कारण हिने आपल्या त्या व्यापाराला घेऊन आली. मी नाही घेऊन आली, नंबर दिलाय फक्त आणि त्यांनीच फोन तू केला. आम्हाला नको सांगू साहेबाला सांग. मला चला काय चला म्हणायचंय? नाही तुला सोडणार नाही. तू एवढं हलक्यात घेऊ नकोस आम्हाला समजलं ना. पोरीला तर आम्ही घेणारच. हा बघते ना तू कशी पोलीस स्टेशनला कशी नाही ते पण. जा काय करायचं कर. तू काय करून घेणार आहे माझं? बिनडोक भेजायची. गेली तर गेली पळून, चांगलं झालं. व्यापाराला गेली ना माग, दुसरं कोणाच्या माग गेली का? चांगलं पैशावाला गेला असं तर काय पाहून दिलं असतं. काय बाई म्हणे मग नंबर दिला काय गुन्हाच केला. बिनडोक बाई.